नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याच्या सीड प्रोडक्शन प्लॉट मध्ये आलो होतो। हा जो प्लॉट आहे अमोल उत्तम मंदडे यांचा आहे आणि इथे येण्याचं प्रमुख कारण जर कधी जवळून दाखवा असे कांदे खराब होत आहे। भरपूरशा ठिकाणी लागवड केल्यानंतर अशी सड येते। आपण जर कधी जवळून बघितली तर असा कांदा सडतोय। तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर यासाठी कुठलं बुरशीनाशक वापरल्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगले येऊ शकतात। तर यासाठी आपण थायमेथेक्सम जर कधी दिलं 500 ml आणि त्यासोबत एपीएमसी कंपनीचं कोसूट, ते नसेल तर एलेट 500 ग्रॅम, ते नाही जमलं तर रेडमिल गोल्ड, अशा तिन्ही बुरशीनाशक पैकी तुम्ही एक घेऊ शकता। पहिलं झालं कोसूट एपीएमसीचं, दुसरं झालं रेडमिल गोल्ड आणि तिसरं बाहेरचं एलेट। या तिन्ही बुरशीनाशकापैकी एक वापरू शकता। तर याची मात्रा किती, तर तिन्ही बुरशीनाशकापैकी तुम्हाला जे भेटेल ते 500 ग्रॅम तुम्हाला इथे घ्यायचं आहे। प्रति एकरासाठी हे प्रमाण आहे। आणि सीड प्रोडक्शनच्या प्लॉटला जर कधी तुमचे गोंडे लागले त्यानंतर तुम्हाला काय फवारणी करायची काय नाही हे नंतरचं आपण शेड्यूल तर देणारच आहे। पण आता असे जे कांदे सडताय त्यासाठी आपण हे देतोय। आणि भरपूरशा ठिकाणी असा शेंडा करपतोय, आपण जर कधी बघितलं तर असा शेंडा करपतोय। तर यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची, तर डायझोटॉप घ्यायचंय। डायझोटॉपने भेटलं तर तुम्ही ॲमिस्टॉटॉप घेऊ शकता आणि त्यासोबत व्हॅलिडामायसिन घ्यायचंय। व्हॅलिडामायसिन नाही भेटलं तर व्हॅलॅक्स्ट्रा घेऊ शकता। त्याच्यामध्ये व्हॅलॅक्स्ट्रा मध्ये जे कंटेन येतात त्याच्यामध्ये हेक्झाकोनोझोल प्लस व्हॅलिडामायसिन येतं। दोन्ही कॉम्बिनेशन तुम्ही जर कधी व्हॅलिडामायसिन प्लस हेक्झाकोनोझोल हे कॉम्बिनेशन घेतलं तर ॲमिस्टॉटॉप तुम्हाला घ्यायचं काम नाही, कारण की शेंडा करपताय। भरपूरशा ठिकाणी आपण जर कधी बघितले तर अशा शेंड्याला पीळ येत आहे, तर याच्यासाठी तुम्ही कॅल्शियम नायट्रेट देणं गरजेचं आहे। कॅल्शियम नायट्रेट किती दिलं पाहिजे एकरीला, तर 500 ग्रॅम 5 किलो कॅल्शियम नायट्रेट तुम्ही ड्रिपमधनं सीड प्रोडक्शनच्या प्लॉटला द्यायचं आहे। गुंड्या पकडल्यानंतर मॉलिक्यूल कुठले मारायचे, काय मारायचे, मधमाशी कशी डिस्टर्ब होईल याची आपण एक शृंखलाच बनवणार आहे, जेणेकरून कांद्याचे जे सीड प्रोडक्शनचे जे प्लॉट आहे त्यांचं उत्पन्न वाढेल। आणि मधमाशी साठी कुठले घातक केमिकल आहे ते आपण यामध्ये पुढच्या सिरीजमध्ये सांगणार आहोत। तुम्ही जर कधी प्रामुख्याने बघायला गेले तर भरपूरशा ठिकाणी अशी पात पडते। पात पडण्याचं प्रमुख कारण काय असतं की सिलिकॉनची मात्राही कमी होते। तर अशा वेळेस तुम्ही फवारणी घेताना सिलिकॉन घेऊ शकता। फवारणी घेताना सिलिकॉन जर कधी प्रति पंपासाठी 50 ग्रॅम घेतलं पावडर फॉर्म मधलं तर ते चालतं। लिक्विड असेल तर प्रति लिटर साठी 2 ml किंवा 2.5 ml म्हणजे 20 लिटरच्या पंपाला 60 ml सिलिकॉन जर कधी घेतलं तर तेही त्याचे रिझल्ट बेटर येतात। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।